कोंबडे घेऊन आपण आलो म्हसोबा मंदिरामध्ये आणि हे आहे लोणीचं ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज। तर खूप जाज्वल्य आणि एकदम कडक देवस्थान आहे हे। तर दादानी कोंबड्यांना पाया पाडलं देवाच्या आणि मग लगेच इकडे कापण्यासाठी घेऊन गेलो। तर इकडे ना बऱ्यापैकी लोकांच्या यात्रा चालू होत्या, जी लांबची लोक असतात, पूर्ण महाराष्ट्रभरातून लोक येतात, यात्रा करतात, देवाचा नवस फेडून टाकतात आणि नवसाला पावणारा असा देव आहे। तर इथे बघू शकता तुम्ही बकराचं पण यात्रा होती। हे लांबनं आलेले लोक होते टेम्पोमध्ये। मग भरपूर अशा यात्रा चालू होत्या, कुणाचे बकरे कुणाचे कोंबडे असं चालू होतं। तर नंबर होते कापण्यासाठी। तर सोनू थांबलेला होता। तर इकडे बघू शकता आपलेही कोंबडे कापून झाले। त्यानंतर हे चाचांनी छान असं मस्त आपल्याला कटिंग वगैरे करून दिलं, घरी आणलं, स्वच्छ धुतलं आणि मग सुरू झाली आपली यात्रेची भाजी। जी आपली कोंबडा आपण कापून आणले तर त्याची आपल्याला देवाचा प्रसाद भाजी बनवायला लागते। तर ती भाजी बनवण्याची सुरुवात झाली आणि 2 असू किंवा 5 असू कोंबड्यांची भाजी मी एकटी बनवते। म्हणजे जास्त करून तुम्हाला सांगते, एक बकरं जे असतं ना 12 ते 17 किलोपर्यंतचं, 12 ते 15 किलोपर्यंतसुद्धा बकऱ्याची कंदुरी मी एकटी भाजी बनवते। तेवढं मसाल्याचं मेजरमेंट मसाल्याची बनवण्याचं हे आहे मला आणि कुणाची मदत नाही। आपली सुरुवात झाली आणि हा स्वयंपाक करायच्या अगोदर, गॅसवर नॉनव्हेज करायच्या अगोदर रात्री किचन ओटे वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं। कारण आपल्या ज्या मावल्यांचा स्वयंपाक असतो ना, तर असं म्हणतात की मावल्या ब्राह्मण आहे, तर त्यांचा जो स्वयंपाक होता ना, वरण भात, मेथीची भाजी, चपाती, शिरा, हे नॉनव्हेज करायच्या अगोदरच करून घेतलं होतं आणि त्यानंतर नॉनव्हेजला सुरुवात केली होती। सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून कोंबडा आणायच्या आधी तो स्वयंपाक माझा झाला होता। इकडे चिकन शिजलं, आपलं गावरान कोंबडा, कलेजी जी असते काळीच, तर ते नैवेद्यासाठी साईडला काढून ठेवलं होतं। भाकरी झाल्या, दीदीने भाकरी बनवून दिल्या। इकडे कोंबड्यांचे मुंडके आणि पाय, लिंबू, कांदा, बाजरीच्या भाकरी, कलेजी, भात, त्याच्यावर थोडासा रस्सा, असा आपला म्हसोबा महाराजाचा नैवेद्य भरून झाला। मग अगोदर गेलो तर अगोदर मावल्यांचा आपला पूजा विधी झाला, मावल्यांचा मानपान झाला। कारण का की नॉनव्हेजची शिवत मावल्यांना चालत नाही, त्या ब्राह्मण आहेत, तर त्यांना नॉनव्हेजची शिवत चालत नाही। त्यामुळे आधी मावल्यांना मान दिला आणि